22 एप्रिल रोजी प्रमोद महाजन यांच्यावर हल्ला झाला आणि 3 मेला त्यांचं निधन झालं. या 3 मेला त्यांना जाऊन 15 वर्ष पूर्ण झाली. एक हरहुन्नरी, चाणाक्ष आणि धुरंधर असा नेता महाराष्ट्राने गमावला, त्यासोबतच देशाने देखील गमावला. पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे कायम पाहिलं जायचं. त्यांच्या नावातच प्रमोद महाजन PM असं होतं. पक्षातही लोक त्यांना PM म्हणायचे. असा एक अत्यंत रसाळ वाणी असणारा, अत्यंत हुशार, चाणाक्ष असा नेता आपल्यातून गेला, अकाली गेला. मात्र त्यांच्यानंतर त्यांचा वारसा त्यांच्या कन्या पूनम महाजन यांनी पुढे चालू ठेवलेला आहे. आज आपण कुठल्याही राजकीय गप्पा नाही करणार. पूनम महाजन यांच्याकडून आपण त्यांच्या वडिलांविषयी, बाबा म्हणून प्रमोद महाजन कसे होते आणि कशा पद्धतीने त्यांनी वडिलांकडे पाहिलं, वडिलांनी मुलांकडे पाहिलं, हे आपण समजून घेणार आहोत. पूनमताई, आपलं मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद अतुलजी. पूनमजी, प्रमोदजींचं नेतृत्व हे वादविवाद स्पर्धेतून पुढे आलं. अनेक वादविवाद स्पर्धांमध्ये ते सहभागी व्हायचे, अत्यंत हिरिरीने मुद्दे मांडायचे. ज्यांनी त्यांच्यासोबत त्या स्पर्धेत भाग घेतलेला आहे असे आजही सांगतात की प्रमोदजी हे कायम स्पॉन्टेनियसली मुद्दे मांडण्यात फार पटाईत होते. त्यांच्या आधी 2-3 वक्त्यांनी बोललेलं असेल तर नंतर ते मुद्दे खोडून काढताना अत्यंत सफाईने ते मुद्दे खोडून काढायचे आणि स्पॉन्टेनियस असायचं. कुठली पाठांतर करून, गोकमपट्टी करून ते यायचे नाही. तर हे गुण त्यांच्यात कसे आले? आणि मला तुमच्यातही ते गुण दिसतात बऱ्याचदा, तुम्ही जेव्हा डिबेट करता, वादविवाद करता तेव्हा. तर काय सांगाल त्याविषयी? नाही, आत्ताची डिबेटची परिस्थिती तशी नाही जेव्हा आधी असायची. कारण की वादविवाद फक्त श्रेल आवाजाने होत नाही, तर तो डोक्यानी, मनानी आणि त्या हिशोबाने, त्या अभ्यासाने असावा. तर आत्ताचा जरा वादविवाद अवघड असतो, कारण की थोड्यानंतर तुमची शारीरिक आणि ओरडण्याची क्षमताही संपते. पण तरी आम्ही प्रयत्न करतो की तो वादविवाद जास्त अभ्यासू असावा. मी जेवढे इतके वर्ष बाबांना बघितलं होतं, लहान असताना एवढं विचारायची हिंमत असायची नाही किंवा कळायचंही नाही. आणि जेव्हा त्यांच्या बोलण्यातून मला एक दिसलं की सगळे म्हणतात प्रमोदजी तुमच्या जिभेवर सरस्वती आहे, सरस्वतीचा आशीर्वाद आहे. तर बाबा नेहमी म्हणायचे सरस्वतीचा आशीर्वाद असणं ठीक आहे, पण त्याच्यासाठी सुद्धा मेहनत करावी लागते. सरस्वतीला जागृत ठेवावं लागतं, ती झोपलेली नसावी. तर आपण जेव्हा देवीला जागृत करण्यासाठी जसं व्रत करतो तसं मला वाटतं त्यांचं वाचन अफाट होतं. सकाळी उठल्यावर एक 20-25 वर्तमानपत्र, मग काय आता तरी गुगलचा जमाना आहे, त्यामुळे आम्हाला भरपूर काही पटकन मिळतं. तेव्हा असं नव्हतं. पुस्तकं वाचणं म्हणजे कोणीतरी मला सांगत होतं की आणीबाणीच्या काळात त्यांनी सगळी लायब्ररी संपवली नाशिक जेलची. पुस्तकं कमी पडली त्या वेळात, त्यांना इतकी पुस्तकं होती आणि वेगवेगळ्या विचारसरणीची लोक एकत्र येऊन सुद्धा वादविवाद, तेव्हाही स्पर्धा भरपूर व्हायची. आता मला नाही वाटत की आम्ही राजकारणात आल्यापासून काही स्पर्धेतून आम्ही आलो. आपल्या आपल्या शिकण्यातून जेवढं बोलता येतं तेवढं बोलतो. पण असं वाटतं की जसं त्या काळी, म्हणजे माझे मामा पण होते, बाबांचे मामा एकाच वयाचे होते, तेही त्या वादविवाद स्पर्धेत लातूरला असायचे. तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता मला वाटतं असं परत असावं, ज्याच्यानी नवीन उमदा नेते निर्माण व्हावे. पण शब्दाची फेक कशी असावी, कोणते शब्द वापरावे आणि त्याच्यातून युक्तिवाद कसा. आजकाल युक्तिवाद नसतो, फक्त शब्द फेकवाद असतो. असं थोडं जास्त झालं. नाही, तुम्ही युक्तिवाद हा शब्द अतिशय बरोबर वापरला. कारण युक्तिवाद करताना कुठेही आपले शब्द हे कमरेखाली गेले नाही पाहिजेत आणि सभ्यता आणि त्या सभेचं, व्यासपीठाचं डेकोरम राहून आपला मुद्दा ठामपणे मांडता आला पाहिजे. हे त्यांच्या अनेक भाषणांमधून देखील दिसतं. त्यांनी लोकसभेत केलेली भाषणं असो किंवा अगदी पुण्यामध्ये एकदा पत्रकार परिषद होती, पत्रकारांनी एक कार्यक्रम ठेवला होता. त्या कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले की मी अंबाजोगाई सारख्या ठिकाणाहून आलो, त्या आमचं मराठी म्हणजे शुद्ध मराठी होतं, असं ते गमतीने म्हणाले. पण नंतर म्हणजे ते गमतीने जरी बोलले असले तरी मराठी अतिशय शुद्ध ओघवती होती, जसं आपण म्हणालात की त्यांच्या जिभेवर सरस्वती होती. पण त्यासोबतच हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषा देखील त्यांनी आत्मसात केल्या होत्या आणि कदाचित दिल्लीच्या राजकारणात टिकण्यासाठी आणि तिथल्या वातावरणात राहण्यासाठी त्यांना इंग्रजी हिंदीचं देखील पाठबळ मिळालं. कारण त्यांची हिंदी देखील अतिशय शुद्ध हिंदी होती आणि अतिशय गोड अशी हिंदी होती त्यांची. तर ही भाषा त्यांनी दोन्ही शिकल्या कशा आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम झाला?
तो आता परिणाम होतोय. म्हणजे मी जे दिल्लीत हिंदी बोलते ते कोणी बघून म्हणणार नाही की मराठी माणूस हिंदी बोलतोय. मी हा प्रयत्न करते की त्या त्या भाषेचं थोडा मान असावा आणि त्या हिशोबाने त्याचं प्रोनाउन्सिएशन असावं की कसं. मी माझ्या वडिलांना नेहमी, हो, अंबेजोगाईचे असल्यामुळे मी मुंबईत जरी वाढले तरी माझी भाषा फार अंबेजोगाईकर शुद्धच आहे. त्यामुळे मुंबईच्या माझ्या बालमोनच्या मैत्रिणी नेहमी म्हणतात, अगं तू असं का बोलते. तर प्रत्येक त्या भाषेचा हेल, कारण की भाषा इमोशनल असते. कोणती भाषा असो ती मनातून माणूस बोलतो आणि त्यानुसार तो आपल्याला एक्सप्रेस करतो. तर मला वाटतं बाबांच्या भाषेला पण एक वेगळं त्यांनी पेहलू दिला होता. म्हणजे लोकसभेतलं भाषण आणि ती भाषा किंवा मराठवाड्यात कोणती पॉलिटिकल रॅलीची भाषा, ह्याच्यात फार जमीन आसमानचा फरक होता. त्यांना माहिती होतं कुठे काय द्यायचंय, म्हणजे एक प्रॉडक्ट कुठे कसं विकायचं असतं, ते त्यांनी लोकांपर्यंत कसं पोहोचायचं असतं, त्यांनी तो प्रयत्न केला. मला वाटतं जेव्हा आपण म्हणतो युक्तिवाद, हेही मला आठवतं की प्रमोदजींचं एक लोकसभेतलं भाषण आहे विरोधी पक्षातलं, जे अजूनही व्हायरल होते तरुणांमध्ये सुद्धा. ज्यांनी प्रमोदजींविषयी ऐकलं नसेल पण हे भाषण नक्की ऐकलं असेल. त्याच्यात सुद्धा त्यांचा युक्तिवाद हा शब्दातून त्यांनी प्रत्येक विचारधारेला चांगलंच मराठी भाषेत म्हणलं तर ठोकलं चोपलं. पण त्याचा काही विरोध झाला नाही. त्या भाषणाला अजूनही लोक मानतात. तर मला वाटतं आम्ही मराठी माध्यमातून शिकलो. म्हणजे आता आमची मुलं इंग्रजी माध्यमात जातात ही गोष्ट खरी, कारण की माझा नवरा मराठी असल्यामुळे. पण तेव्हा माझ्या सगळ्या वयाचे जे मित्र होते वेगवेगळ्या पक्षाचे ते सगळे इंग्रजी माध्यमात शिकायचे. माझ्या आईने विचारलं पूनमला आणि राहुलला सुद्धा तुम्ही टाकायला पाहिजे इंग्रजी माध्यमात. म्हणजे मी एवढा अंबेजोगाईतून आलेला मराठी शिकलेला माणूस युनायटेड नेशन मध्ये सुद्धा अस्खलित मराठी इंग्रजी बोलतो, तर माझी पोरं का बोलू शकणार नाही. तर प्रत्येकच आपला दृष्टिकोन असतो अशा गोष्टी. आणि जेव्हा हा विश्वास माझ्या वडिलांनी माझ्यावर टाकला, तर नवीन मी 2014ला लोकसभेत उभे राहिले तेव्हा हिंदी आणि आत्ताच्या हिंदीत सुद्धा शिकत शिकत थोडा फरक आला. म्हणजे समजा बिहार, उत्तर प्रदेश मधले हिंदी भाषिक जसे हिंदी बोलतात त्यांचा तो हेल कसा असतो, काय असतो, मीही ते शिकते. मला तर माझ्या वडिलांनी जसं म्हणलं सरस्वतीला जागृत ठेवणं महत्वाचं असतं, त्यासाठी मेहनत करावीच लागते. तर तसंही आम्ही करतो. इंग्रजी सुद्धा मी माझ्या इंग्रजी राजकीय मित्रांशी जेव्हा बोलते, दक्षिण भारतातली असो कुठलेही असो, तर मी म्हणते आय ऑलवेज थिंक इन मराठी. म्हणजे बाबा मी आम्ही सगळे, कारण की मराठी माध्यमात असल्यामुळे पहिला शब्द आणि पहिला विचार मराठीतून असतो आणि मग तो आम्ही ट्रान्सलेट करून हिंदीत किंवा इंग्रजीत प्रस्तुत करतो. बरोबर आहे. तर ते म्हणले यू डोंट स्पीक लाईक वर्नॅक्युलर इंग्लिश. आता त्याचा अर्थ काय असतो माहित नाही, पण ते आपल्यात असतं. मला वाटतं ते भरपूर लोकांमध्ये असतं, ते त्याची जाणीव करून घेत नाहीत आणि शिकत नाहीत. ते बाबा शिकले तर म्हणून ते वेगळे ठरले. पण आता जसं तुम्ही म्हणालात की प्रमोदजी म्हणायचे की आम्ही मराठीत शिकलोय अंबेजोगाईत, तर मुलांनी इंग्रजी का नाही शिकावं. तुमची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात, त्यांना मराठी बोलायला किती अडचण होते आता? त्यांचं मराठी माझ्यासारखं नाहीये, म्हणजे म्हणता येणार नाही की, आणि मी मला कधी कधी थोडी लाज वाटते त्यांच्या मराठी शब्दांच्या हेलकावांची. पण मी हा प्रयत्न करते पितृभाषेपेक्षा आधी मातृभाषा त्यांना चांगली यावी. म्हणजे त्यांनी तेलुगू थोडे नंतर शिकले तर चालतात, पण माझा मराठी बाणा त्यांच्यात दिसतो. मी माझ्या मुलांची मराठीतूनच बोलते जास्तीत जास्त, मग हिंदी आणि इंग्रजीतून होतं. पण तो काळही बदललाय, काळ बदललाय. पण मला असंही वाटतं की वी आर लुझिंग आर लँग्वेज. आणि मी ह्याच्यावर एकदा भाषण लोकसभेतही केलं होतं की इतक्या भाषा त्या आता संपत आल्यात. आपण आपल्या भाषेचा मानही ठेवावा, राजभाषा असो मातृभाषा असो, पण त्याच्यावर राजकारण न होता तो आपला एक पर्सनल विषय असतो. माझ्या मुलांनी बरोबर. चांगलं मराठी बोलावं कारण की मी मराठी आहे, हा माझा पर्सनल विषय आहे, त्याचा मी राजकीय विषय बनवू शकत नाही. तर तसंच मला वाटतं बाबा आम्ही सगळे मराठीतच बोलायचो पूर्ण. प्रमोदजींची पक्षातल्या लोकांची तर मैत्री होतीच, पण पक्षाशिवाय त्यांची मैत्री खूप होती. वेगवेगळ्या पक्षात त्यांचे मित्र होते आणि ते केवळ मित्र नव्हते, तर ते एकमेकांना आनंदाचे क्षण, दुःखाचे क्षण शेअर करायचे, खूप एकमेकांना बोलायचे आणि पक्षाशिवाय मैत्री जपणारा नेता अशी एक त्यांची वेगळी ओळख होती. त्या ओळखीचा आता तुम्हाला झालेला फायदा हा एक भाग, आणि आता तशी पक्षाशिवाय मैत्री ही गोष्ट दुर्मिळ होत चालली आहे का आहे, पण कोणी ती करत नाहीये. कारण मला पक्षातल्या नेत्यांशिवाय, नावं कोणाची नको घ्यायला, पण मला अनेक असे नेते माहिती आहेत की त्यांना त्यांच्या पक्षात सुद्धा मित्र नाही आहेत, मोठ्या पदावर असूनही, आणि ते बाहेर मित्र असण्याचा प्रश्नच नाही. पण उदाहरणच द्यायचं तर शरद पवारांचं चांगल्या गोष्टी आपण सांगू. शरद पवार पक्षाशिवाय त्यांची मैत्री अनेक ठिकाणी आहे. असे नेते विलासराव देशमुख होते की ज्यांची पक्षाशिवाय अनेक ठिकाणी मैत्री होती. गोपीनाथ मुंडे होते. तर तुम्हाला प्रमोदजींच्या या अँगल विषयी काय सांगता येईल आणि तुम्हाला त्याचा कसा फायदा होत गेलाय? फायदा भरपूर झाला त्याचा,
कारण की एक त्यांनी उदाहरण असं सांगू शकते की मैत्री ही विचारधारेवर नसते, मैत्री ही मैत्री असते, दोस्त दोस्त होतात. आणि मला वाटतं ज्या लोकांची नावं घेतली ती मित्र राजकारणाच्या आधी सुद्धा कधी ना कधी कुठे ना कुठे मित्र होते, एकत्र वाढत गेले. विलासरावजी असतील किंवा मुंडे, सगळ्यांची सुरुवात एकत्र झाली होती. आणि मला वाटतं आता राजकारण सुरुवात एकत्र होत नसेल किंवा त्या मैत्रीची परिभाषा हे विचारधारेतून कोणी बघत असेल तर थोडा त्रास होतो. मला फायदा याच्यासाठी झाला कारण की मी ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते 10-12 वर्षाची झाल्यानंतर आम्ही वरळीला आलो. मला वाटतं ती काँग्रेस, भाजपा, शिवसेना सगळ्या नेत्यांच्या मुलांची बिल्डिंग होती. एकत्र क्रिकेट खेळायचो. म्हणजे मला अजूनही क्रिकेटवरून आठवलं की मैत्री कशी असते आणि त्याचा राजकीय हिशोबाने माणूस कसं बघतो. बाबांची ती शब्दफेक कशी होती. औरंगाबादला आपल्या लोकमतचं कार्यालय महत्वाचं. आणि तुम्हाला माहितीये की संभाजीनगरला एक पत्रकार परिषद झाली होती कॉर्पोरेशनच्या निवडणुकीवर. तर प्रमोदजी, तेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी वेगळी लढली, म्हणजे पहिल्यांदा तेव्हा. तर प्रमोदजींना कोणी प्रश्न विचारला होता की तुम्ही तर केंद्रात एकत्र आहात, आता का वेगळं लढताय? ते म्हणले बघा असं आहे, ही महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि जसा सचिन तेंडुलकर रणजीला आपल्या प्रदेशासाठी लढतो आणि खेळतो आणि सौरव गांगुली आपल्या प्रदेशासाठी खेळतो, तसे ते वेगळे खेळतात. पण जेव्हा राष्ट्रभक्तीसाठी आणि राष्ट्रासाठी पाकिस्तानाच्या विरोधात तुम्ही जेव्हा लढतात तर टीम इंडियाच असते. तर मला वाटतं त्यांना माहित होतं की ती टीम इंडिया कधीही असावी आणि टीम स्टेट्स कसंही असावं. तर मैत्री सगळ्यांशी त्यांनी फक्त राजकीय पक्ष म्हणून ठेवली नाही. घराची मैत्री, कोणाला एकमेकांना काही हवं असेल, नेकी कर दरिया में डाल, म्हणजे बाबांनी नेहमी म्हणायचे की भरपूर लोकांना कोणी की मैंने पूनम को ये किया सांगताना तुमच्या मित्रांना बरं वाटतं. तुम्ही कधी मला सांगितलं ना की कोणा मित्राला, त्यांच्या मुलांना तुम्ही कोणी मदत केली का, तर त्याचा फायदा मला व्हावा. पण तो स्वभाव असतो मला वाटतं आणि त्याच्याने त्यांना राजकीय फायदा भरपूर झाला. म्हणजे आणि हा फायदा मलाही झाला. मी आजही लोकसभेत, राज्यसभेत 80 वर्षाचे खासदार जे आता खासदार नाहीत, जे येऊन बसतात तिथे कॉफी पिताना, प्रमोद, ते प्रमोदजी एक 40 वर्षाचा युवा कोणत्याही पक्षातला नेता असो, जे प्रमोदजींविषयी बोलतात ह्याच्यातून दिसतं त्यांनी मैत्रीही ठेवली, माणुसकीही ठेवली आणि त्याचा फायदा एक आशीर्वाद म्हणून मिळतो. आणि मला वाटतं तेच पुढे घेऊन जाणं महत्वाचं आहे. आज आता इतक्या 15 वर्षानंतरच्या काळानंतर तुम्हाला काही अशा आठवणी, काही प्रसंग आठवतात का की यावेळी बाबा हवे होते, असं काही आठवतं? ते हवेच होते कारण की राजकारण फार अवघड आहे. माणूस मनापासून काही करत असतो तर त्याच्यात, आणि तुम्ही पब्लिक लाईफ मध्ये असतात, लोकांच्या अपेक्षा असतात. एक सकारात्मक राजकारण करण्यासाठी जे दोन काम करतात ते थोडं अवघड असतं. आणि ते हवेच होते कारण की पक्षांच्या कार्यकर्त्यांना मी पूर्ण देशभरात युवा मोर्चाचे अध्यक्ष होते 3 वर्ष, तेव्हा आसाम असो, नॉर्थ ईस्टचे सगळे राज्य मी बघितले, दक्षिण भारत, काश्मीर, सगळीकडे मी फिरून आले आणि मी फक्त एकच ऐकले की मुझे ये किया था, प्रमोद जी ने मेरे सर पे हात रखा था, प्रमोद जी ने मेरी माँ बीमार थी तो ये किया था. पत्रकारांमध्ये सुद्धा दिल्लीतले तरुण असो किंवा आत्ताचे वरिष्ठ पत्रकार असो, त्यांनी म्हणजे इतके किस्से, आता जाऊन 15 वर्ष झाली प्रमोदजींना, नवीन किस्से येतात माझ्याकडे, नवीन किस्से. म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या छोट्या वयात जेवढे काळ ते होते त्यांनी किती मनं जोडली, दुखवली असतील पण मनं इतकी जोडली की अजूनही किस्से कमी पडत नाहीत. मला असं प्रत्येक वेळेस वाटतं की जेव्हा राजकारणात कोणी टीका टिप्पणी करतं, आणि बाबांनी टीका खूप बघितल्या, मला नाही जमत. म्हणजे अजूनही मला कळत नाही त्याच्यावर कसं रिॲक्ट करावं. ते असतं ते सोपं झालं असतं. पण त्यांच्याही रिॲक्शनवर मला अजून एक लक्षात आहे, जेव्हा ते 1998ला निवडणूक हरले, 96ला आपण जिंकलो, 13 दिवसाची सरकार होती, मग 98 परत निवडणूक आली. ईशान्य मुंबईत ते लढले, 96ला चांगल्या मतांनी निवडून आले. 98ला म्हणजे एक अभ्यासू माणूस कसा असतो, आणि तेव्हा काही फार लवकर ऑनलाईन 24 तास दाखवत नव्हतं टीव्ही, तर टीव्हीवर कोणती तरी दुसरी फेरी दाखवली आणि बाबांनी लगेच एक कागद आणि पेन घेऊन लिहून ठेवलं, तिसऱ्या फेरीत असं होईल, चौथ्या फेरीत असं होईल, मी निवडणूक हरतोय. त्यांचं कॅल्क्युलेशन एवढं क्लिअर होतं आणि ते आपल्या खोलीत जाऊन बसले. आता निवडणूक हरणं, जेव्हा मी माझी पहिली निवडणूक हरली, मला माहितीये त्याच्यातून बाहेर येण्यासाठी मला खूप वर्ष लागली, सांगितलं तरी खोटं ठरणार नाही, कारण की एक पराभव हा फार अवघड असतो, पण त्यातून तुम्ही शिकता. तर ते खोलीत बसले एक अर्धा तास, अशा कोणाची हिंमत नाही प्रमोदजी खोलीत असले तर, तेव्हा सिंहाच्या गुहेत कोण जाणार त्यांना सांगायला काही. तर थंड ग्लासाचं पाणी घेऊन, शेवटी मी सगळ्यात लहान आणि आवडती त्यामुळे बाबांकडे मला पाठवलं.
अच्छा, मला काही कळत नव्हतं. मी ग्लास घेऊन गेले. ते 10 मिनिटं एकटक बघत होते. आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार करा किती यातना होत असेल, कारण की 98ला सत्ता स्थापन झाली. मग त्यांनी लगेच थोड्यानंतर अटलजींना फोन लावला आणि म्हणले, बापजी मैं तो चुनाव हार रहा हूं, मैं अभी दिल्ली पहुंच रहा हूं, अभी आने वाली रणनीती शुरू करते हैं. त्याला वेगळाच माणूस जडणघडणीला लागतो. बरोबर आणि बरोबर. बाबा असते तर हो, मला माहित नाही ते मला करता येईल की नाही, पण अवघड असतं. तो सगळा अपमान पचवून जेव्हा तुम्ही सकारात्मक कामं करण्याची इच्छित असतात, तरी लोकांचा दृष्टिकोन तुमच्याकडे कसा असतो आणि तरी तुम्ही लढता. मला वाटतं ती ताकद होती त्यांच्या. पण पूनमजी, तो कणखरपणा मी तुमच्यात देखील बघतो. तुमच्यात तो त्यांच्याकडूनच आला असेल. मी अगदी तुमचा उमेदवारी अर्ज जाहीर व्हायच्या आधीपासून, म्हणजे तुमच्या सार्वजनिक जीवनातली पहिली मुलाखत मी घेतली होती तुम्ही लोकमतसाठी. मला आठवतं हो त्या इथल्या वरळीच्या घरी आपण कारमध्ये बसून इंटरव्ह्यू केला होता, हो, लिफ्टमध्ये कारण की चढल्या. इलेक्ट्रिसिटी नव्हती तर तुम्ही होता आणि आपण इलेक्ट्रिसिटी गाडीत नव्हती. बसून तो म्हणजे माझा पहिला तिथपासूनचा प्रवास मी तुमचा बघितलेला आहे. कुठेही मी तुम्हाला इमोशनली असं ब्रेक होताना पाहिलेलं नाही कधी. तो कणखरपणा, तो ठामपणा वडिलांकडून आला असं म्हणता येईल. हो, का माझी आई पण मिळवण्यासाठी कणखर आहे तशी. कारण म्हणजे खूप आई प्रसंग वडील तुमच्या आयुष्यात तसे आले. तुम्ही म्हणला ना प्रमोदजींचा वारसा, तर मी त्याला वारसा हक्क समजलेच नाही. हक्क नाहीये तो माझा. हा, मी त्यांची मुलगी, हा माझा हक्क आहे. पण मी जेव्हा राजकीय जीवनात आले, इट्स नॉट माय फादर्स प्रॉपर्टी. जेव्हा हे माझ्या डोक्यात मी फिट केलं, पहिल्या मी खूप चुका केल्या, पण त्या चुकांतून मला नंतर लक्षात आलं की माझ्या हक्काची गोष्ट नाहीये. ह्याच्यासाठी सुद्धा लढावं लागतं आणि काम करावं लागतं. मला वाटतं त्याच्यातून काय माहित नाही, बाबांनीच बुद्धी कुठे डोक्यात दिली. थोड्या वेळानंतर जेव्हा निवडणूक हरले आणि कळलं की हा तुझा वारसा हक्क नाही, हा तुझा वारसा आहे. आणि वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. माझे आई वडील दोघेही तसे. बाबा गेल्यानंतर माझे कधी मेलोड्रामॅटिक, कधी घरी तमाशा होणं किंवा काय झालं, माझं आयुष्य कसं, काही नाही. बेटा काम कर, चांगलं काम कर, तुला एवढ्या मोठ्या वडिलांचा आशीर्वाद आहे, तुझ्यासाठी फार अवघड आहे. मी कधी असं मी घरून कोणाकडून ऐकलं नाही की सोपं आहे, अरे तू तो प्रमोदजी की बेटी सब हो जाएगा. असं कधी फालतू हवा कोणीच भरली नाही घरात. बाहेर भरली असेल आणि थोडी त्या हवेत मीही ओढले होते. पण नंतर जेव्हा चुका झाल्या मग तेव्हा कळतं ना, भरपूर गोष्टी मी लहानपणापासून ऐकत असता, बघत असतात, त्या आत्मसात करण्यासाठी तो एक्सपिरियन्स लागतो चुकांचा सुद्धा. तर मला वाटतं ते एखाद्या वेळेस जीन्स मध्ये असेल, डीएनए मध्ये काय काय गोष्टी असतात त्या पण आत्मपरीक्षणातूनच दिसतात. मी एकदा फक्त पाहिलं, लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा अवॉर्ड ज्यावेळी तुम्हाला मिळालं आणि त्यावेळी तुम्ही त्या NSC डोम थिएटरमध्ये जे भाषण केलं, आणि ते भाषण करताना ज्या काही तुम्ही भावना व्यक्त केल्या, त्यावेळी भरून आलेलं मन, आणि मला असं वाटत होतं की कुठेतरी प्रमोदजी ते सगळं बघत असतील, ऐकत असतील, आपल्या मुलीचं ते कौतुक. तेवढा एक प्रसंग सोडला तर मला कधी तसं बघायला नाही मिळालं. नाही, आय मीन माझं असं मत आहे की कसं असतं, मला भांडवल करायचं नाही माझ्या वडिलांच्या नावाचं किंवा त्यांच्या कामाचं. भांडवल हे करायचंय की प्रमोदजीने एवढं काम केलं, त्याच्या मुलीनीही बरं काम केलं. मी स्वतःला नखा एवढी समजत नाही माझ्या वडिलांचा, आणि माझं असं मतही नाही की त्यांचा वारसा फक्त पूनम महाजनच घेऊन जाऊ शकते. मी जेव्हा युवा मोर्चात होते, मी हा प्रयत्न केला की प्रमोदजी असते तर कसं करतील, तर मी नवीन चेहरे बनवले जे टीव्हीवर जाऊन बोलू शकतात, किंवा काश्मीरमधून नवीन चेहरे आणले, केरळमधून नवीन चेहरे आले, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, म्हणजे जे नवीन नवीन भारतीय जनता पार्टीत एक नवीन चेहरे जोडवू शकतो त्यांना एक मेन स्ट्रीम मध्ये. कारण की भारतीय जनता पार्टी ही फक्त काऊ बेल्ट आहे, हिंदी बेल्ट आहे, अशा महाराष्ट्रापर्यंत पडा आहोत असा न विचार करता मी त्याला वाढवायचा प्रयत्न केला. मला वाटतं संघटनेवर प्रेम आणि संघटनेतून काम कसं करावं, मी इमोशन कुठे घालावेत आणि कुठे वाया घालवावेत ह्याच्यात मला आता थोडं फरक कळू लागलाय की. बरोबर. हा, आणि मी तेव्हा ह्याच्यासाठी भावूक झाले, कारण की मी महाराष्ट्राची मुलगी आहे, आणि प्रमोदजी दिल्लीपर्यंत पोहोचले, विश्वात पोहोचले, ते खरं श्रेय महाराष्ट्राच्या लोकांच्या प्रेमाचं आहे आणि त्यांच्या मेहनतीचं आहे. आणि जेव्हा महाराष्ट्राने मला रेकग्नाइज केलं लोकमत महाराष्ट्रामध्ये, तो माझ्यासाठी भावुकच विषय होता बरोबर. आणि माझ्यासाठी फार महत्वाचा. म्हणून मला वाटतं तेव्हा बोलावंसं वाटलं. आणि मी कधीही कधीही जे खरं तेच बोलते, जे मनात आहे तेच बोलते, त्याच्यात मी जास्त फिल्टर करत नाही. हे तर मी अनेक वर्ष बघत आलोय जे आहे ते. आणि असं रोकटोक बोलण्याचे तोटे देखील अनेकदा तुम्हाला झालेले आहेत, पण तो स्वभाव तुम्ही बदलला नाही, ही चांगली गोष्ट आहे. त्यात मी प्रमोदजी म्हणलं की एक त्यांच्या मागे अजून एक ओळख चिटकते, ती म्हणजे ते युतीचे शिल्पकार.
भाजप शिवसेना युतीचे शिल्पकार ही कायम त्यांच्या नावावर लागलेली ओळख आहे. त्यावेळी काय नेमकं वातावरण होतं? प्रमोदजींनी जेव्हा शिवसेनेशी युती करण्यासाठी पुढाकार घेतला होता, तुम्ही घरात कशा पद्धतीने ते सगळं घरातून बघत होतात आणि त्या सगळ्या काळाविषयी काय सांगा? तो काळ 80च्या दशकातला फार वेगळा होता. 30च्या वयाचे माझे वडील, मला वाटतं जेव्हा युती झाली ती 86 पासून सुरुवात झाली, तेव्हा ते जशी मी 2016ला राष्ट्रीय युवा मोर्चा अध्यक्ष झाले तेव्हा ते राष्ट्रीय युवा मोर्चा अध्यक्ष होते 1986 ला. आणि तेव्हापासून मला लक्षात आहे चेंबूरला फाईन आर्ट सेंटरमध्ये पहिल्यांदा मी बाळासाहेब ठाकरेंना भेटायला गेले. तेव्हा पहिली बैठक झाली होती युतीची. आणि बाळासाहेबांना भेटण्यासाठी मी खूप तयार होऊन गेले होते, कारण की बाळासाहेबांना भेटायचं होतं. आणि म्हणजे बाबा तर आपले घरचेच आहेत ना, अडवाणीजी बिचारी घरचे, बापजी अटलजी घरचे, बाळासाहेबांना भेटायला जात. तो एक काळ होता ना, घरात इतक्या गोष्टी होत होत्या, इतक्या गोष्टी होत होत्या. मला वाटतं काही काही आजकाल नवीन तरुण जे पॉलिटिशियन मला भेटतात, म्हणलं तुम्ही काही बघितलंच नाहीये, तो संघर्षाचा काळ बघितला नाहीये. त्या 2 खोलीच्या चेंबूरच्या घरात इतके कार्यकर्ते यायचे, भांडी घासायला बाया पण नसायच्या. तर चहा पाणी सगळं ते बाळकडू कसं असतं, ते घेऊन चटणी वाढायची तर पूनम जाईल, कान लावायचं तर पूनम लावेल, कोण आलंय कोण नाही आलंय, आतून आई पोळ्या करेल, इथून लगेच घेऊन जायचं वेटर सारखं. तो काळच वेगळा होता. तो काळ मी माझ्या मुलाला म्हणते, नशिबात तुम्हाला काहीच तुम्ही बघितलं नाहीये. आणि असा त्या संघर्षाच्या काळातून सुद्धा कधी संघर्ष थकवा नाही जाणवला. आणि त्या युतीच्या काळात सुद्धा एक फार झंझावत चालू होतं. म्हणजे बाळासाहेबांसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि प्रमोदजींना आपल्या मुलासारखं मांडणं, की प्रमोद हे असायला हवं. किंवा मला त्यांच्यात नेहमी जेवढं त्यांचं मी बोलणं बघितलं, तर प्रत्येक बैठकीत आम्ही नसायचो आणि ते असणंही बरोबर नाहीये. आणि बाबा तसे शिस्तीचे होते, त्यामुळे बाकी राजकीय पक्षातल्या मुलांना जेवढी संधी मिळेल तशी आम्हाला संधी बिलकुल मिळाली नाही. तर त्यामुळे थोडा वेळ लागला येण्यासाठी. पण बाबा आणि बाळासाहेबांचं म्हणजे एकदा फोन आला की प्रमोद असं करायचंय. हो बाळासाहेब. मग कधी वाद सुद्धा कुठे करायचे आणि कुठे नाही करायचे, दोघात एवढा जबरदस्त मिलाप होता. म्हणजे अशा भरपूर गोष्टी झाल्या ज्या प्रमोदजींच्या मनाविरुद्ध झाल्या होत्या पक्षात कुठे ना कुठे. म्हणजे महाराष्ट्रात जेव्हा जे फिरले त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांचं मत घेतलं की युती व्हावी की न व्हावी. अच्छा, त्या मताविषयी आता बोलणं महत्वाचं नाही की हो किंवा नाही, किती लोक हो म्हणले किती नाही म्हणले, पण प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते त्याचा पक्ष वाढावं. पण बाबांनी त्याला इतकं सुंदर पद्धतीने लोकांसमोर मांडलं की आता ही युती हिंदुत्वाची आहे, एकत्र महाराष्ट्रात पुढे येण्यासाठी आहे, एका पक्षाच्या मक्तेदारीला संपवण्यासाठी आहे. या सगळ्या गोष्टी सांगून त्यांनी कार्यकर्त्यांनाही समजवलं. मला वाटतं एवढी लांब ही जी युती टिकली ती मला वाटतं त्या पायाभरणी इतकी चांगली केली होती. आणि 2 टू मच्युअर पॉलिटिशियन इंग्रजीत म्हटलं तर, की एक मच्युरिटी लेव्हल ऑफ पॉलिटिक्स आणि इमोशनल कोशंट सुद्धा होता. आयक्यू प्रत्येकाकडे भरपूर असतो, वाचतात लोक, राजकीय आपलं आपलं शहाणपणा सगळे पाझळत असतील, पण एक इक्यू असतो इमोशनल कोशंट, की जेव्हा युती होते ती फक्त पक्षाची युती नसते, ती कुठे ना कुठे कार्यकर्त्यांच्या मनाला मिळवण्यासाठी पण युती असते. आणि आपण नेहमी हा प्रयत्न करतो की जेवढं जमवता येईल तेवढं जमवावं, ज्याच्याने फायदा दोघांना असतो, एकाचा नसतो. मला वाटतं बाळासाहेब शेवटी जेव्हा बाबा शेवटचं 2 किंवा 3 तारखेला बाबा डॉक्टर म्हणले फार अवघड आहे 2006ला, बाळासाहेब आले आणि ते म्हणले की प्रमोद उठ. म्हणजे त्यांनाही माहित नव्हतं की माझ्या प्रमोदला मी काय बोलावं. ती युती खरी युती होती. तो इमोशन वेगळा होता. पूर्ण परिवार हा जसा भारतीय जनता पार्टीचा परिवार हॉस्पिटलच्या खाली 24 तास उभा होता, तसाही शिवसेनेचा परिवार हा होता. मला वाटतं तो जमाना वेगळा होता आणि तो इतिहास वेगळा होता. पण हो, युतीचे शिल्पकार म्हणून महाराष्ट्रात बघितलं तर मी तसं म्हणलं तर एनडीएचे जे जे मित्र पक्ष आहेत ते अजूनही प्रमोदजी को हमने ये कहा था फिर ऐसे हुआ था. तर फक्त महाराष्ट्राची युती नाही तर भरपूर असे पक्ष आहेत जिथे ते प्रमोदजींना हिंदी भाषेत उत्तर प्रदेशात म्हणतात हमें बहुत प्रमोदजी मानते थे. ते जेव्हा मी नवीन नवीन होते मला कळायचं नाही आपल्या मराठीत मानते ते म्हणजे मानणं, मोठं मानणं. त्यांच्या हिंदीत असं मानणं म्हणजे की माझ्यावर खूप प्रेम करायचंय, मला मानायचंय त्या हिशोबाने. तर असं खूप मी भरपूर पक्षातल्या नेत्यांना भेटले. परवा शेवटचा दिवस होता पार्लमेंटचा आणि समोरून मुलायम सिंग यादवजी आले व्हीलचेअरवर. तर लगेच एका आमच्या पक्षाच्या खासदारांनी खेचलं, बेटी पैर छुओ. म्हणजे मैं तो हर वक्त छूती हूँ. ते म्हणले प्रमोद की बहुत याद आती है. तर असं मला अजूनही कोणाकडून म्हणजे माहित नाही, 15 वर्ष झाले तर आठवणी अजून उजाळा येतोय
हा कुठे ना कुठे त्या माणसाच्या ताकदीचा आणि त्याच्या संबंधाचा विषय असेल. म्हणजे तुम्ही दवाखान्याचा उल्लेख केला म्हणून सांगतो की त्यावेळी जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं, नितीन गडकरी, पाशा पटेल आणि मी गडकरींच्या गाडीतून तिघे हॉस्पिटलमध्ये वरती गेलो. कोणाला जाऊ देत नव्हतं, मी गडकरींच्या सोबत गेलो तिथे, नितीन गडकरींसोबत. त्यावेळी त्या हॉस्पिटलच्या वरच्या फ्लोअरवर जे काही मी बघितलं हिंदुजाच्या, ते मला अगदी काल घडल्यासारखं आठवतं. इतक्या पक्षाचे इतके वेगवेगळे लोक, त्यांच्या घरातलं कोणीतरी तिथे असं आजारी पडलंय आणि काय होणार आहे माहिती नाही. त्या ज्या फिलिंग होत्या, त्या ज्या भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मी त्या क्षणी बघितल्या होत्या, त्या मी कधीच विसरू शकत नाही. आणि त्यानंतर नंतर मला हॉस्पिटलमध्ये जाऊन एकदा जाता आलं, पण पुन्हा मला बघायची हिंमतही नाही झाली ते सगळं. तुम्ही तर ते सगळं सहन केलं. पण घरामध्ये एक वडील म्हणून, बाबा म्हणून ते कसे होते? म्हणजे मी पॅरेंटिंगच्या अँगलनी विचारतो की हे कर किंवा हे करू नको असं त्यांचं सांगणं होतं का कधी? हो हो, खूप होतं. अडथळा आणि शिका असं होतं. मी सांगते, नाही नाही नाही, मला काल परवा कोणी सांगितलं, युअर अ पॉलिटिशियन, तू आई आहेस आणि तू राजकारणी आहेस, तुला इतकं काम असेल, खूप बिझी असेल ना मुलांना वेळ द्यायला. म्हटलं आय एम सॉरी, कोणताही माणूस जेव्हा म्हणतो आय एम टू बिझी म्हणजे त्याला काहीही काम नसतं. माणसाचा वक्तशीरपणा, वेळापत्रक काढणं, म्हणजे माणूस कितीही मोठा असेल, तो आपल्या परिवारालाच वेळ देऊ शकला नाही, तो माणूस कसला? म्हटलं, माझ्या वडिलांनी, एक प्रमोदजींची सगळ्यांना ओळख माहित असेल, त्यांची छोटी डायरी, मुद्दे लिहून घ्यायची आणि एक बाबांची वेगळी डायरी असायची. प्रत्येक तारखेला ते कुठे असणार, काय करणार आणि कोणाचा वाढदिवस कधी असतो. त्यामुळे माझ्या वाढदिवसाला बाबा आलेच नाहीत असं माझ्या बाबा, मी 26 वर्षाचे होते, बाबा गेले, कधी माझ्या 26 वर्षाच्या त्यांच्या काळात, माझ्या काळात झालं नाही. आईचा वाढदिवस नाही. तर त्यांना माहित होतं की ठीक आहे, एक क्वालिटी टाइम असतो आणि एक क्वांटिटी टाइम असतो. ठीक आहे, खूप वेळ देऊ शकले का नाही, पण क्वालिटी त्या वेळेची त्यांनी इतकी जबरदस्त दिली. म्हणजे समजा आमच्या सुट्ट्याही असतील, तर काही लोक 15 दिवस सुट्ट्या काढू शकत असतील, माझे बाबा मोजून 3 ते 4 दिवस सुट्ट्या काढतात. पण त्या 4 दिवसाचं वेळापत्रकही तयार असायचं. ते थोडे शिस्तीचे होते. मला वाटतं ती शिस्त शिकल्यामुळे आम्ही कुठे ना कुठे अजूनही ते शिकतोय. म्हणजे मुलांमध्ये घालणं फार अवघड असतं. मला लक्षात आहे की त्यांनी कधी सांगितलंय की नाही, हे करू नकोस, पण हे करताना कसं करावं त्यांनी सांगितलं. कधी त्यांनी कशातही आडकाठी निर्माण केली नाही किंवा बेटा हे करू नकोस सांगितलं नाही. मला वाटतं तो एक फार वेगळा गुण होता त्यांचा. लहानपणापासून जेवढा वेळ मिळाला, मला लक्षात आहे, मी आता आद्याला सांगत होते माझ्या मुलाला, आम्ही क्रिकेट खेळत होतो. नवीन सीझन बॉल आणला होता त्यांनी आणि सीझन बॉल पहिल्यांदा बघितला होता आम्ही. चेंबूरच्या घरात उमराच्या झाडाखाली आमचा स्टंप असायचा आणि बाबा लुंगीवर नेहमीप्रमाणे ते आले होते कुठून तरी. मी, राहुल आणि आमचे 1-2 मित्र होते तिकडे बिल्डिंगचे. क्रिकेट खेळत खेळत बावडले नाही, मी बॅटिंग करणार, मी बॅटिंग करणार. म्हणजे किती टिपिकल एक घराचं वातावरण असतं. आणि त्यांनी मारला एक सिक्सर. आमच्या साऊथ इंडियन आंटीच्या घराची काच फुटली आणि पहिला पळाला कोण बॅट सोडून, इज माय बाबा. कारण की बाबांना माहिती ना, आंटी नक्की बाबांना ऐकवणार, कारण की ती बीजेपी वाली आंटी नव्हती आमची, आमच्या त्या आंटी होत्या. आणि त्या मग सुरू करतील, यू बीजेपी पीपल आर सो मॅड, व्हॉट इज दिस गोइंग ऑन. आणि त्या सुरू झाल्या असतात. आवडले भागो भागो भागो. असे इतक्या, मला असं कधी वाटलंच नव्हतं की अरे, मी भरपूर माझ्या वयाच्या समकालीन आणि तेव्हा असलेल्या सगळ्या नेत्यांच्या मुलांकडून ते बाबांनी वेळच दिला नाही, ते इकडे असायचे दौऱ्यावर. महाराष्ट्राचं टेन्शन, पूर्ण देशभराचं काम बघून सुद्धा बाबांनी त्यांचा क्वालिटी टाइम आम्हाला नक्की दिला. मी कधी म्हणणारच नाही बाबांना वेळ नव्हता. आणि आद्य बरोबर सुद्धा माझा मुलगा 2004 ला जन्मला आणि तो किस्सा नेहमी सगळ्यांना माहिती की त्यांनी त्याला सोन्याचा माईक दिला, सोन्याची चेन देण्यापेक्षा, की पूनम आणि राहुल तर कधी वक्तृत्वात पुढे आले नाही. चला माझा नातू तरी येईल. 2004 ऑक्टोबरला निवडणुकीचे सगळे हे संपले होते धुमाळी आणि आम्ही ती निवडणूक हरलो 2004 महाराष्ट्राची. पण त्यांनी कधी असं दाखवलं नाही की त्यांना वेळ नाही. जेव्हा मी सांगितलं की मी काय करू आयुष्यात, ते म्हणले पायलट बनशील का? तर म्हटलं जमेल का मला? ते म्हणले हो, तुला माळी बनायचं तरी 100% तू दिलीशच जमेल. पायलट बनायचं तर पायलटही जमेल. इट इज अप टू यू की तुला काय करायचं. आणि फक्त तुझं, म्हणजे कधी कधी मला आठवतच नाही कोणत्या गोष्टी, त्यांच्या इतक्या आठवणी आहेत. म्हणजे आजीची व्यवस्था बघणं. मला लक्षात नाही की बाबांनी 10 पीएनना घरच्या लोकांशी कोऑर्डिनेट करण्यासाठी काम लावलं. इट इज डायरेक्ट पूनम टू बाबा, आजी टू बाबा, आई टू बाबा, राहुल टू बाबा. इट वॉज नेव्हर वाया समवन. जसं भरपूर मोठ्या मोठ्या नेत्यांच्या मुलांनी सांगितलं, अरे हमने तो इनको बोला था. कधीच नाही.
मला वाटतं ते मी करते. बरोबर. हो, म्हणजे टाइम मॅनेजमेंट हे असणं महत्वाचं आहे. मेरे पिताजी मेरे लिए बिझी थे, मग फायदा काय? हं. हो, त्यांनी खूप वेळ दिला आणि हे करू नको कधी सांगितलं नाही, पण हे केलंस तर नक्की चांगलं कर. मला वाटतं कोणत्याही गोष्टीत नेहमी नकारात्मक भूमिका असावी, असं असावं. हो, लहानपणापासून वाचन कर. पहिलं सावरकरांवरचं पुस्तक मी 6 वर्षाची असताना त्यांनी माझ्या हातात दिलं. आता ती तू वाचा. पूनमजी, आपण घरात कसं वातावरण होतं, वडील कसे वागायचे हे सांगितलं. पण घरी कधी बाबांचा ओरडा खाल्लाय कुठल्या कारणासाठी, की हे का असं केलंस वगैरे, का सततच? ते बाबा एवढे म्हणजे कार्यकर्त्यांना माहितीये की पंक्च्युअल होते, व्यवस्थित होते आणि कोणी फार त्यांच्या जवळ जायचं नाही चुकलं तर. तशी आमची हिंमत नव्हती. काही असं काय रे बाबा आणि असं बोलायची आमची हिंमत नव्हती. म्हणजे सगळ्यात जास्त हिंमतवान मीच होते घरात म्हटलं तर. आणि भरपूर वेळा माझ्या खांद्यावर भरपूर बंदुका सुद्धा ठेवल्या गेल्यात बाबांना काही सांगायचं असेल तर. पण काय माहित नाही, त्यांची एक आदरयुक्त भीती मलाही होती. म्हणजे बाबांचा व्यवस्थितपणा आणि माणूस तो कमवतो, ती आदरयुक्त भीती होती. भीती होती म्हणून नव्हती की बाबा ओरडतील, मारतील, ते त्यांनी कधीच केलं नाही. म्हणजे ते एखादं बोलणार नाही, पण त्यांच्या डोळ्यातून कळेल की तुम्ही पूर्णतः चुकलेला आहात. आणि त्यांचे डोळे तसे भरपूर काही बोलून जायचे. पण असा काही फार सिरियस विषय झालाय जिथे माझ्या वडिलांनी मला सांगितले तू हे बरोबर नाही केलं, असं होईल नाही. ते एखाद्या वेळेस खूप वेळ लावतील सांगायला, पण त्यांनी नेहमी कम्युनिकेशन हा विषय नेहमी ठेवला की बोलणं महत्वाचं असतं. न बोलता भांडणातून काही मिळणार नाही, जे मी अजूनही शिकले नाही. माझ्या मुलांना सांगताना मला खूप वेळ लागतो, काही चुकलं असेल किंवा काही असेल. ते नेहमी चला झालं ते झालं, लेट्स फाइंड अ सोल्युशन. काही चुकलं तर बरोबर. त्याच्यावर बरोबर कसं करता येईल. असं की त्यांचा ओरडा नाही, त्यांच्या डोळ्यातूनच कळायचं की काय चुकलंय. म्हणून मी कधी असं माझ्याबरोबर असा विषयच झाला नाही की ते माझ्यावर चिडलेत आणि काही बोलले. पण ज्या पद्धतीने प्रमोदजींचं नेतृत्व हे वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धांमधून पुढे आलं आणि तुम्हाला असं वाटत नाही का, की आजच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे वादविवाद त्यावेळी व्हायचे तसे आता होत नाहीत. त्यामुळे प्रमोदजींच्या नावाने एखादी प्रबोधिनी करून अशा वादविवाद स्पर्धा असतील किंवा मराठवाड्यासारख्या भागातल्या तरुण मुलांना स्पर्धात्मक परीक्षासाठी तयार करणं, याच्यासाठी काही पुढाकार घ्यावा, एखादी अकादमी करावी असं वाटतं तुम्हाला? मला हे पहिल्या दिवसापासूनच वाटत होतं आणि तुम्ही आता ही आयडिया दिली तर मी तुम्हालाही त्याची आता मदत मागणार आहे. ही अकादमी फक्त वक्तृत्व स्पर्धा किंवा हाऊ यू कॅन बिकम अ गुड पॉलिटिशियन, म्हणजे जेव्हा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीला एक वेगळं रूप प्रमोदजींनी दिलं, ते ह्याच्यासाठीच दिलं होतं की नवीन येणारे राजकारणी जे मे बी यंग लीडर्स नॉट फ्रॉम पॉलिटिकल एरिया, कुठूनही जे नेतृत्व करू शकतात ते देशात, त्यांनी काहीतरी बेसिक शिकायला हवं. मला वाटतं ते आता ती शिकवण होते. हो, वैचारिक विचारधारा ती आपण जन्मजात शिकत असतो, आपण नेहमी घरात बघत असतो. पण त्याच्या पुढे एका नेत्याकडून असलेला वक्तशीरपणा, भाषणाची तयारी, तर्क वितर्क कसे असतात, त्याचा अभ्यास कसा असावा. आणि मला वाटतं बाबांच्या वक्तृत्वावर इतक्या लोकांनी इतकं सांगितलं की प्रमोदजी किती छान बोलायचे. परवाच प्रमोदजींच्या गुलाम अलीच्या एका कार्यक्रमात त्यांनी कसा त्यांचा किस्सा सांगितला की कसं अटलजींना ते पहिल्यांदा खोटं बोलले आणि पळून जाऊन त्यांचा कार्यक्रम पुण्याला बघून परत कार्यक्रमाला गेले, बैठकीला. पण तो त्यांच्या सांगण्यात त्यांना माहित होतं कुठे काय बोलावं, कसं बोलावं. मला वाटतं आजकाल कुठे काय बोलावं आणि कुठे काही बोलूच नाही. मला वाटतं तो सुद्धा त्या प्रबोधिनीतून शिकवण्याचा एक वेगळा मुद्दा असेल. आम्ही आणि धाराशिवला थोडा प्रयत्न केला होता, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद, पण त्याचं एक मोठं रूप देणं फार महत्वाचं आहे. आणि समजा आपण सगळ्यांनी एकत्र मिळून जे प्रमोदजींबरोबर होते, सगळ्यांनी केलं तर मला नक्की आवडेल की त्या प्रबोधिनीतून फक्त आणि फक्त वक्तृत्व, नेतृत्व फक्त वक्तृत्वातून होत नाही. आणि प्रमोदजींकडे ते सगळे 10-20 वेगळे हजारो गुण होते. त्या छोट्या छोट्या गुणातून कोणाला कोणता गुण उचलायचा आहे नाही, आणि आणि तो शिकायचा. त्याच्यासोबत स्पर्धात्मक परीक्षांसाठी मराठवाड्यातले तरुण तयार करणं, हा देखील एक मराठवाड्यासाठी फार महत्वाचा भाग आहे. जसं तो पुण्यामध्ये माझ्यासाठी फार इमोशनल भाग असेल मराठवाड्याचा असला की लगेच बरोबर आहे, म्हणूनच म्हणलं की भावनिक होऊन जातो. हा, आणि पुण्यामध्ये जसं चाणक्य सारखी संस्था आहे, अविनाश धर्माधिकारी चालवतात, त्याच्यातून ते स्पर्धात्मक परीक्षांसाठी मुलं तयार करतात. तशा पद्धतीची एखादी संस्था मराठवाड्यात उभी राहिली, त्याच्यातून तिथल्या मुलांना स्पर्धात्मक परीक्षासाठी जर तयार करता आलं तर निश्चितपणे त्याचा फायदा मराठवाड्याला देखील होईल आणि एक पुढच्या कितीतरी पिढ्या, म्हणजे एक वेगळी पिढी तयार होण्यासाठी सुद्धा याची मदत होईल.
नाही, गरजेचं आहे, कारण की चला मला एक बेसिक फाउंडेशन होतं, कारण की मी त्यांची मुलगी होते. एखाद्या वेळेस मी भरपूर त्यांची भाषणं बघितली. आता जो येणारा नवीन पिढी असते, जसं युवा मोर्चातून सुद्धा 3 वर्ष मी हा प्रयत्न केला की अभ्यास वर्ग असावा. पण त्या अभ्यास वर्गाच्या पुढे सुद्धा मी म्हणलं ना, प्रमोदजींचं फक्त वक्तृत्व नाही, आपण त्या प्रबोधिनीतून त्यांच्या कितीतरी सूक्ष्म निरीक्षण, इतकी अशी उदाहरणं आहेत की लाडू केवढा मोठा कोणाला अभिनंदनाचा, म्हणजे मला परवाच माझ्या बांद्रा एकच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, त्याला लाडू आणायला सांगितले, कोणाचा अभिनंदन कार्यक्रम होता आणि तो तर सांगत होता की मी मोठे मोतीचूर घेऊन आलो. तर मला अरे तोंडात कसा मी त्याच्या घालू. मग परत दुसरा आणला, मग त्यांनी सांगितलं लाडू सुद्धा तो फोटोसाठी व्यवस्थित तोंडात जावा ना, गोड तो खाईल ना खाईल. म्हणजे जरी त्याच्यावर आम्ही नेहमी हसत होतो की प्रमोदजींचं प्रत्येक गोष्टीत सूक्ष्म निरीक्षण, ते बापजींनी कुठे बसावं, कोणी कसं बोलावं, कार्यकर्त्यांनी कसं स्वतःला कंडक्ट करावं, अशा इतक्या गोष्टी. मला वाटतं वक्तृत्वापासून नेतृत्वापर्यंत जाण्यासाठी समजा या प्रबोधिनीतून मराठवाड्यातले तरुण महत्वाचेच आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रातले तरुण एकत्र आले, तर मला वाटतं मला लोकमतनीही त्यासाठी मदत केली तर फार बरं वाटेल, एक प्लॅटफॉर्म म्हणून, आणि एकत्र हे काम केलं तर मला जरूर आवडेल ह्याच्यावर काही विचार करून पुढे घेऊन जायला. नाही, निश्चित करू. प्रमोदजींच्या या स्मृती दिनानिमित्त आपण त्यांच्या आठवणी जाग्या केल्या. त्याच्या मागचा हेतू देखील हाच होता की नव्या पिढीला देखील प्रमोद महाजन काय होते, कशा पद्धतीचं हे नेतृत्व होतं हे देखील लक्षात यावं, हाही त्या मागचा प्रयत्न होता. आणि तुम्ही खूप सुंदर आठवणी सांगितल्या आणि खूप मोकळेपणाने बोललात. अगदी त्यांच्या वक्तृत्वापासून ते युतीचे शिल्पकार इथपर्यंतचा प्रवास तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मांडला. आता काय युतीचं वगैरे याच्यात मला पॉलिटिकली कुठं जायचं नाही, त्याच्यामध्ये ते होईल ते काळ ठरवेल. पण एक चांगल्या आठवणी आपण या निमित्ताने जागा केल्या. मी लोकमतच्या वतीने आपल्याला मनपूर्वक धन्यवाद. मनापासून खूप खूप धन्यवाद की लोकमतनी प्रमोदजींना नेहमी त्यांच्या आठवणीत कायम ठेवलं आणि लोकमतच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्रात. खूप खूप धन्यवाद अतुलजी आणि लोकमतचं.